ज्वारीची कुरडई हा उन्हाळी वाळवणातील पदार्थांमधलाच एक पदार्थ आहे. त्याचाच वापर करून आपण आज छान चविष्ट अशी भाजी बनवणार आहोत. ही भाजी खूप कमी साहित्यात बनते, कारण कुरडईच ही इतकी टेस्टी असते ना, की जास्त मसाल्यांची गरजच पडत नाही. आता त्यासाठी इथे मी 4 ते 5 कुरडया, 4 मध्यम आकाराचे कांदे, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर आणि 4 हिरव्या मिरच्या एवढंच साहित्य घेतलेलं आहे. आता त्यासाठी अगोदर आपल्याला या कुरडया एक 10 ते 15 मिनिटांसाठी गरम पाण्यात भिजायला ठेवायच्या आहेत, जेणेकरून त्या छान मऊ भिजल्या जातील. आता 15 मिनिटानंतर बघा, मी कांदे, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, लसूण हे छान बारीक चिरून घेतलेलं आहे. तसेच कुरडया देखील छान भिजलेल्या आहेत. आता फोडणीसाठी इथे मी जिरी, मोहरी आणि हळद इतक्याच पदार्थांचा वापर करणार आहे. आता गॅसवर एक कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्या कढईत तेल टाकून घेऊया. तेल चांगले गरम झाले की त्यामध्ये कढीपत्ता, मोहरी, जिरी, हिरव्या मिरच्या, लसूण आणि हिंग हे पदार्थ आपण छान मिक्स करून घेऊयात, परतून घेऊयात. आणि त्यानंतर कांदासुद्धा छान लालसर रंग येईपर्यंत आपण परतून घेऊयात. कांदा जितका चांगला परतणार तितकी या भाजीची चव छान लागते. अतिशय कमी मसाल्यांचा वापर केलेली ही भाजी खूप टेस्टी बनते. बघा, कांदा चांगला परतण्यासाठी मी त्याच्यावर मीठ टाकलेले आहे. मिठाने कांदा लवकर लाल होतो आणि छान परतला जातो. कांदा आलटून पलटून छान लाल सोनेरी रंगावर परतून घेऊयात. गव्हाच्या कुरडईपासून सुद्धा अशी छान भाजी बनवली जाते, ती सुद्धा इतकीच टेस्टी लागते. आता बघा, आपण हळदसुद्धा टाकूयात. हळदही एकदम एकजीव करून घेऊयात. हळद चांगली परतली गेली की त्यानंतर आपण भिजवून घेतलेली कुरडई टाकून घेऊयात. बघा, किती छान भिजलेली आहे आणि पांढरी शुभ्र दिसत आहे. छान मिक्स करून आपण एकजीव करून घेणार आहोत. छान परतून घेतली की या भाजीची चव खूप छान लागते, खूप चविष्ट बनते. आता वरून कोथिंबीरसुद्धा टाकून घेऊयात. अशी ज्वारीच्या कुरडईची भाजी तुम्हीसुद्धा बनवा, तुम्हाला नक्की आवडेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हो, कमेंटसुद्धा करा. अशी ही ज्वारीच्या कुरडईची भाजी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. धन्यवाद.